घूमत घूमत रामेश्वर को आया। पराक्रम खूप गाजवला अर्जुनाने. कुठल्याही लढाईमध्ये हार कधीच नाहीये. लढाया खूप केल्या, सगळं जिंकलो, आणि माझ्यासारखा योद्धा कोणी नाहीये, माझ्यासारखा गांडीवधारी कोणी नाहीये या जगामध्ये. हा मनामध्ये अहंकार आणला, पण मनामध्ये एक भावना होती, माझ्या हाताने पापाचरण झालं आहे. पापाचरण झालंय आणि त्या पापक्षालन करण्यासाठी म्हणून अर्जुन तीर्थयात्रेला निघाला. आणि तीर्थयात्रा करत करत तीर्थ घूमत घूमत अर्जुन आला कुठे? रामेश्वर को आया. रामेश्वराच्या जवळ आला. सगळी तीर्थ पार केली, सगळ्या देवतांना नमस्कार केला, सगळ्या देवतांचं दर्शन घेतलं आणि रामेश्वराच्या जवळ आला. काय तो सुंदर समुद्र, अथांग पाणी, त्या समुद्रामध्ये समुद्र पाहिला आणि आनंद वाटला. आपला थकवा नाहीसा करावा, समुद्र स्नान उरकलं अर्जुनाने. आजूबाजूला बसलेले ब्राह्मण मंडळी त्यांना दान दक्षिणा सगळं काही दिलं अर्जुनाने, आणि भगवंताच्या दर्शनासाठी म्हणून गाभाऱ्यात शिरला. आणि ते भगवंत ती मूर्ती पाहिजे, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्नं हृदयारविन्दे भवं भवान् सहित नमामि. पार्वतीपते हर 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 महादेव. त्या भगवंताचं दर्शन घेतलं, भगवंताचं दर्शन घेतलं, पण परतायची इच्छा होत नव्हती. पण यात्रा पूर्ण राहिली होती, पूर्ण यात्रा करायची होती, म्हणून कसा बसा त्या भगवंताचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर पडले अर्जुन. आणि पहिले कसं होतं, पायीच तीर्थयात्रा राहायची. आता डायरेक्ट हेलिकॉप्टर जाते, विमान जाते, फार सोयी झाल्या आहे. पण त्यावेळीची यात्रा जशी होती, कशी? पायी तीर्थयात्रा राम नाम, भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यायचं आणि अशी तीर्थयात्रा करायचं असा प्रघात होता. त्याप्रमाणे कुणालाही सांगितलं नाही,
अर्जुनाने त्या भावाला सांगितलं धर्मराजाला मी यात्रेला जातोय म्हणून. नाही. भीमाला सांगितलं नाही. नाही भीमाला पण नाही. नकुल सहदेव कुणालाही सांगितलं नाहीये. असं कसं म्हणता बुवा? एक होती सांगण्यासारखी. द्रौपदीला सांगितलं असेल पण नाही. द्रौपदीला सुद्धा सांगितलं नाही. एकटे निघाले. आणि त्या रामेश्वराचं दर्शन घेतलं. बाहेर पडले आणि राहिलेली यात्रा करण्यासाठी म्हणून अर्जुन रानातनं मार्ग काढत काढत पुन्हा तीर्थयात्रा करायला निघाले. हातामध्ये जंगलातल्या एखाद्या एक गाडी घेतली आणि त्या गाडीनं वेल बाजूला सारत 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 अर्जुन त्या जंगलाच्या मार्गाने निघाले. पायवाट आणि त्या पायवाटेवरनं जातच आहे. एक 10-5 पावलं समोर गेले आणि कानावर काहीतरी आवाज आला. कानावर कशावर तरी आवाज आला म्हणून मागे वळून बघितलं. कसला आवाज आहे? कसला आवाज आहे म्हणून कान टवकारले अर्जुनाने आणि बघितला. आवाज कुणाचा आहे? आवाज येत होता श्रीराम जय राम जय जय राम. कोण आहे या घनदाट अरण्यामध्ये रामाचं नाव घेणारा, रामाचा जयघोष करणारा असं कोण आहे? आजूबाजूला पाहिलं कुणी दिसलं नाहीये. पुन्हा म्हटलं जाऊ दे असावा, आपल्याला भाग झाला असेल म्हणून अर्जुन पुन्हा निघाला. एक 10-5 पावलं चालले आणि पुन्हा कानावर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. कानावर आवाज यायला लागला. 10-5 पावलं जातो आणि कानावर तोच आवाज. पुन्हा कमरेवर हात दिले. काहीही दिशांना बघितलं कोणी आवाज येत होता. आवाज कुणाचा आवाज आहे? पुन्हा निघाले. पुन्हा 10-5 पावलं चालले आणि मग पुन्हा कानावरती आवाज आला श्रीराम जय राम जय जय. कोण आहे? मगापासून बघतो आहे आवाज येतोय सारखा, दिसत कुणी नाहीये. आता कोण आहे याचा पत्ता लावल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून आजूबाजूला सगळीकडे बघितलं आणि वर मान केले. भलं मोठं एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडावरनं एक भलं मोठं शेपूट खाली लोंबत लोंबकळत होतं. खाली लोंबत होतं. पाहिलं हे आहेत वाटत म्हणून जवळ आले आणि पाहिलं एक भलं मोठं दिग्पाड वानर त्या झाडावरती बसलो होतं आणि त्यांच्या मुखामध्ये ते रामनाम चालू होत. राम नाम राजा
भजन संग कपिला डोळे अर्धोन्मिलित केलेले वानरराज त्या ठिकाणी बसलेले बघितला म्हणून खकारले, पण रामा नामामध्ये तल्लीन झालेले हनुमंतराय त्यांचं लक्ष नव्हतं. तो नामात तल्लीन होतं ना, त्याला कितीही काही जरी केलं त्याचं लक्ष इकडे तिकडे जात नाही. हनुमंतांना माहिती नाही आहे माझ्यासमोर कोण आला, आणि अर्जुनाने पाहिलं की हे काही डोळे उघडत नाहीये म्हणून खकारले. हनुमंतांनी खाली पाहिलं, कोण आपण? झाडावरना उडी मारली, जवळ आले, वाकले आणि अर्जुनाला नमस्कार केला. म्हणजे कोण आपण? कोण आपण? मला ताठमानेचा होता ना, लढाया खूप जिंकल्या होत्या, ताठरपणा इतका वाढला होता की माझ्यासारखा योद्धा कोणी नाही. हा काय म्हणे रामनामाचं नाव घेत बसलेला आहे आणि मला विचारतो आपण कोण? आपण कोण? मी नंतर सांगेन, पहिले तू सांग. म्हणे महाराज पहिले आपण सांगा. तात्काळ तिथे उभं आहे कितीतरी वेळ, तुम्ही केव्हा उठाल याची वाट पाहतो आहे, आणि आता उठल्यानंतर मला विचारता तुमचं नाव काय, तुम्ही कोण? अहो म्हणे तुम्ही पहिल्यांदा तुम्ही सांगा तुमचं नाव काय. नम्र विचारे रामदत्त हो. आणि रामाचं स्मरण केलं आणि अर्जुनाला सांगितलं मला ना मी रामभक्त हनुमान, मला रामभक्त हनुमान म्हणतात. हो का? रामभक्त हनुमान का म्हणले? तसं त्याचा रामभक्त कोण हे त्यांना माहिती नव्हतं का? अर्जुनाला माहिती होतं. का म्हणजे हे राम कोण? राम कोण? हनुमंतराय म्हणतात राम कोण? या जगताला, सगळ्या जगाला माहिती आहे की माझा राम कोण आहे. सगळं जग माझ्या रामाला ओळखतं, आणि हा म्हणजे रामाला, माझ्या रामाला ओळखत नाहीये. राम कोण? हनुमंतांनी सांगितलं, पहा म्हणे दशरथ नंदन दशरथ जानकी श्रीराम. दशरथाचा मुलगा अयोध्यापती राम आणि जानकीचा असा माझा राम आहे. हो माझ्या रामाला कोण ओळखत नाहीये? सगळेजण माझ्या रामाला ओळखतात. हो इतकं तुमच्या रामाचं नाव मोठं आहे? अर्जुन म्हणतात हो हो माझे ते देव आहे, मी त्यांचा भक्त आहे. राम माझे देव आहे. हो का म्हणले? मग तुम्ही काय करता? तुम्ही इथे काय करता? हनुमंतरायांनी म्हटलं खूपच आहे इन्क्वायरी ऑफिसर, कशाला आले, काय करता, कोणाचं नाव आहे, कोणाचे भक्त आहे, कोण तुमचा देव आहे, इथे कशाला आले. सांगितलं म्हणे अर्जुना आता सगळंच विचारतो आहे, मी सगळं सांगतो तुला. रामाने तुम्हाला इथे कशाला पाठवलं? काय मला रामाने पाठवलं म्हणजे कशा करता? अरे
पुन्हा कशा करता काय सगळी इन्क्वायरी व्हायला लागली आणि हनुमंताने सांगितलं स्वधामासी जाता महाराजे राजा स्वधामासी जाता महाराजे राजा स्वधामासी जाता महाराजे राजा हनुमंत तो देवी कायाची काका हनुमंत तो देवी कायाची काका स्वधामासी जाता महाराजे राजा स्वधामासी जाता महाराजे राजा स्वधामासी जाता महाराजे राजा हनुमंत तो देवी कायाची काका हनुमंत तो देवी कायाची काका स्वधामासी सदा सर्वेदा राम यदा साधिये पावे सदा सर्वेदा राम यदा साधिये पावे सदा सर्वेदा राम यदा साधी पावे साधिये पावे खळे कांचेचा ध्यान थोडं निघावे खळे कांचेचा ध्यान थोडं निघावे स्वधामासी जाता महाराजे राजा स्वधामासी जाता महाराजे राजा महाराजे राजा महाराजे राजा जय जय रसूल काही बोलायचंय का काय? अशी ओळख झाली आणि हनुमंतराय खाली उतरले सगळं सांगितलं अर्जुनाला सांगितलं बाबा तुझं नाव आता माझं सगळं ऐकलं तुझं नाव सांग अर्जुनाने सांगितलं की आता मला सगळं काट करावं लागेल ठीक आहे अर्जुनाने सांगितलं की बा तुम्ही मला ओळखत नसेल पण माझी ओळख सांगतो पंडूचे सुतपात त्यात तिसरा विराट चुडामणी माझं नाव काय विचारतो कोण आहे मी सांगू ना बघा पंडूचे सुतपात त्यात तिसरा विराट चुडामणी नामे पार्थ असे सदा वश जया श्रीकृष्ण चिंता नामे पार्थ असे सदा वश जया श्रीकृष्ण चिंता म्हणे मामुली नाही तुम्ही काय राम भक्त सांगता रामाचे भक्त म्हणून सांगता ऐकलं का माझं कोण आहे श्री कृष्ण चिंतामणी कृष्ण माझा सखाय हा कृष्ण माझा सखाय तुम्ही राम भक्त म्हणून सांगता असं करत 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 वाद वाढत 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 दोघही जण या ठिकाणी सेतू बांधला असतो दगडाचा सेतू रामाने ज्या ठिकाणी बांधला त्या ठिकाणी दोघे जण येतात हनुमंताला विचारतात का म्हणजे हा दगडाचा सेतू कोणी बांधला दगडाचा सेतू कोणी बांधला हनुमंताला आनंद होतो मी माझ्या रामारायाचं कौतुक किती करू माझ्या रामारायाने हा दगडाचा सेतू बांधला म्हणलं का अर्जुना माझ्या रामारायाने हा दगडाचा सेतू बांधला हो तुमचे रामराय पराक्रमी होते ना अर्जुनाने शब्द वापरला तुमचे रामराय पराक्रमी असताना हा दगडाचा सेतू का बरं बांधला दगडाचा सेतू का बरं बांधलाय हो हा सेतू तर बाणांचा हवा होता बाणांचा हवा होता दगडाचा सेतू का बरं बांधला हनुमंतांनी विचार केला अरे म्हणजे वाटेल तसं माझ्या रामाला नाव ठेवतोय
प्रत्येक ठिकाणी माझ्या रामाची निर्घटना एवढी केलेली आहे. दगडाचा सेतू का बांधला? माझा रामाचा पराक्रम पाहतोय. दगडाचा सेतू का बरं बांधला? परिस्थिती त्यावेळेला अशी होती की दगडाचा सेतू बांधावा लागला. हनुमंतांनी सांगितलं अर्जुनाला, अर्जुना बघ माझ्याकडे, माझ्यापेक्षाही दिग्पाड वानर नल, जांबुवंत, सुग्री हे सगळे त्या सेनेमध्ये होते. आणि तो जर सेतू बांधला नसता तर कोणीही राहिलं नसतं. म्हणे तुमच्या रामाजवळ जर एवढी ताकद होती तर बाणांचा सेतू का बरं बांधला नाही? अरे मला बोलवायचं असतं. म्हणताना वाटलं अरे अरे काय अहंकार आहे त्याचा, काय अहंकार. मी गांडीवधारी अर्जुन, मला बोलवायचं असतं. मी बाणांचा सेतू तयार केला असता. काय म्हणजे दगडाचा सेतू तयार केला? हनुमंताला वाईट वाटलं. शब्दा गणित माझ्या रामाचा अपमान हा करतो आहे, वाईट वाटलं हनुमंताला. आणि सांगितलं की काय तुझ्या मनात काय? हनुमंता अर्जुना काय तुझ्या मनात आहे? हा बाणांचा सेतू तयार केला असता. आणि अजूनही माझ्यात ताकद आहे हनुमंता. मी आत्ता बाणाचा सेतू तयार करू शकतो. बोलायचं आहे प्रतिज्ञा. म्हणून हनुमंताला सांगतात. हनुमंत म्हणतो की नाही, यात माझ्या, मी जर नाही म्हटलं तर माझ्या रामरायाचा माझा अपमान होईल. म्हणून आव्हान दिलं अर्जुनाने, मी बाणाचा सेतू तयार करतो. आणि एवढंच जर तुला जर वाटत असेल तर माझा बाणांचा सेतू राहिला नसता तर शर्त लावतो, मी आत्ता बाणांचा सेतू तयार करतो. आणि हनुमंतराय तुम्ही तो बाणांचा सेतू मोडून दाखवा. नाही लावताना हनुमंतराय म्हणतात ठीक वाटेल तुझा माझ्या रामाचा जर अपमान होत असेल तर मी तुझा बाणांचा सेतू मोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दोघंही त्या समुद्राच्या किनारे आले. आणि अर्जुनाने धनुष्य बाण हातात घेतलं आणि कानापर्यंत प्रत्यक्षाने करोनिया कृष्ण नाम स्मरण, करोनिया कृष्ण नाम स्मरण, हाती घेतला तिला मुखे बाण. तो बाण हातामध्ये घेतला, कानापर्यंत प्रत्यक्षाने, कानापर्यंत प्रत्यंच्या नेली आणि बाण फोडणार एवढ्याच सांगितलं की नाही. हनुमंतराय प्रतिज्ञा बोला, काहीतरी प्रतिज्ञा बोला. हनुमंतरायाने सांगितलं की नाही बाबा, मी लहान माणूस, तुझा एवढा ठासून अहंकार माझ्या हृदयात नाही आहे. मी साधा माणूस आहे, मी काही शर्त वगैरे लावणार नाही. म्हणजे प्रतिज्ञा बोला. अर्जुन हा कधी प्रतिज्ञेशिवाय राहिला नाही. आणि म्हणून हनुमंतराय म्हणतात की नाही अर्जुना तुला काय जे बोलायचंय बोल. आणि अर्जुना ठीक आहे, प्रतिज्ञा मी बोलतोय, पण माझ्यानंतर तुम्हाला बोलायचे, तुम्हाला बोलायचे. म्हणून अर्जुन प्रतिज्ञा बोलतात. पादर से तू मोरियला, म्हणता पादर से तू मोरियला, देह अर्पिना अवेला. म्हणता मी जर तुझा बाणांचा सेतू तू जर माझा बाणांचा सेतू जर मोडला, मी काय करीन? अग्निकाष्ठ भक्षण करेन. बोल आता प्रतिज्ञा. हनुमंत काय म्हणतात, मी काय बोलणार? हनुमंतराय म्हणतात मी काय बोलणार अर्जुना? तो सांगित होतं प्राणांचा प्राण जाईल असा प्रतिज्ञा करायची नाही आहे. आणि प्रत्येक वेळा तू मरणाची प्रतिज्ञा करतो, खरी एकही झाली नाही आजपर्यंत. अर्जुनाची प्रतिज्ञा कधी खरी झाली का? कधीच नाही.
कशाला मरणाची प्रतिज्ञा केली? आणि म्हणून ती प्रतिज्ञा बोलले आणि हनुमंतरायाला सांगतात, बोला तुम्ही. आणि हनुमंतराय बोलतात, अर्जुना, जर सेतू न मोडीला भजस्तंभी तुझा बैठ. अर्जुना, मी जर तुझा बाणांचा सेतू जर मोडला नाहीये तर मी भजस्तंभी तुझ्या बैठ जन्मभरी सेवा करीन. जन्मभरी सेवा करीन अर्जुना, मी जर मोडला नाही तर. श्रीराम चरणी आणही, भगवंताच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो मी तुझी जन्मभर सेवा करीन. त्यावेळी दोघांनी पण घेतला आणि अर्जुनाने कारापर्यंत प्रत्यंच्या नेरी बाण सोडला. सोडून बाणावर बाण सेतुबंधन केले. सेतुबंधन तयार झालं आणि हनुमंतरायांनी पाहिला, सेतू बनवला. अर्जुनाच्या जवळ आले, पाठ फोपटली अर्जुनाची. काय अर्जुना, ज्या खरंच तुला गांडीव झाली म्हणतात, काही मामुली नाही आहे, खरंच आहे तू. इतका सुंदर सेतू तयार केला आणि बस म्हणे, जास्त वल्गना करू नका, हा उड्डाण घ्या. हनुमंतरायांनी सांगितलं की अर्जुना, काय त्या म्हाताऱ्याला त्रास देतो मला, माझं वय बघ, हात देतो का, उठता येत नाही रे, म्हातारा झालो. म्हणून अर्जुनाने म्हटलं की हा म्हातारा आत्ताच मला हात मागतोय उठवायला, हा काय माझं बाणांचा सेतू मोडणार म्हणून हात दिला. हनुमंतरायांना उठवलं. हनुमंतराय झाडावर चढले, गर्र 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 गिरट्या मारल्या आणि दंड करीत्या सेतूवर आदळले. अर्जुनाला अहंकार होता, माझा बाणाचा सेतू कोणी मोडू शकणार नाही. हनुमंतराच्या सेतूवरती आदळले आणि सेतू पाण्यामध्ये पडला. जणू काही गिरणीचं पीठ, एक बाणाचा तुकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही, गिरणीचं पीठ. आणि पाण्यात पडलेले हनुमंतराय म्हणतात, अर्जुना खाली काय बघतोस, वर बघ. अर्जुनाने पाहिलं, अरे अरे कुठे गेला माझा, एवढ्या मेहनतीने मी माझ्या कृष्णाचं नामस्मरण करून हा सेतू बनवला आणि हा सेतू गेला कुठे, कुठे गेला माझा सेतू. हनुमंतरायाने सांगितलं, पाण्यात, पाण्याचा सेतू. पाहिलं आणि पाण्यातून उठले. आता म्हटल्याप्रमाणे पादर सेतू मोडीला, देह हा अळपीला अग्नीला. डोळ्यातलं पाणी आलं, डोळ्यातलं पाणी आलं. काय अहंकार केला, त्या अहंकाराने आज माझा स्वतःचा जीव मला गमवावा लागतोय. जगामध्ये एवढी माझी कीर्ती झाली आहे आणि काय तर म्हणलं अर्जुनाने अग्निकाष्ट भक्षण करावं. डोळ्याचं पाणी यायला लागलं अर्जुनाच्या, काय करू मी. आणि कृष्णाला हात मारले, कृष्णा कुठल्या तोंडाने सांगू ना तुला, कृष्णा येऊ नकोस. तुला वाटत असेल की माझ्या अर्जुनाला वाचवायला जावं, पण नको कृष्णा, येऊ नकोस मला वाचवायला, कारण मी तुला खूप खस्ती पडलाय कृष्णा, येऊ नको. आणि अगदी पेटवलेल्या चितेमध्ये माझा देह हा मी अर्पण करणार म्हणून कृष्णाला नमस्कार केला. सांगितलं की देवा येऊ नको बरं, पण देव ऐकतो का. आपला भक्त कितीही संकटात असला देव ऐकतो का, देऊ जातो. म्हणून डोळ्याचं पाणी आहे
आणि कृष्णाला नमस्कार करतो. भक्त जाणारे डोळ्यात पाणी आहे आणि हनुमंता जवळ येतात. हनुमंत म्हणतात, काय हो काय हो अर्जुना, काय हनुमंता लाकडं पाहिजे सीता पेटवायला. सीता पेटवली. हनुमंतानी शेपटीला आज्ञा केली, जंगलातली वाळली लाकडं सगळी गोळा केली, त्या सीता पेटवली आणि अग्नी लावला. अर्जुन आता अग्निकाष्ट भक्षण करणार. तेवढ्यामध्ये आले आले कोण? भगवंत गोपाल कृष्ण. आता मध्ये काठी खांद्यावरील तांबडी धावत आला. खांद्यावरील तांबडी धावत आला. डोकर घेतलेलं असा वेशभूषा केला, दुवटी गंध असं करून गुलाख्याचा वेश घेतला. भगवंत गोपाल कृष्ण त्या ठिकाणी आले आणि म्हणतात, काय सुरू आहे? काही नाही, अग्निकाष्ट भक्षण करणार आहात. का बरं? हो म्हणले, यांनी मला आज्ञा केली की मी बाणांचा सेतू तयार करतो आणि आपण तो मोडून टाकू. मी मोडला, माझा काय दोष? मी मोडला आणि प्रतिज्ञा करायची नाही असं ठरलो, पण यांची प्रतिज्ञा बोलली की मी बाणाचा सेतू करतो आणि तुम्ही पण प्रतिज्ञा बोला. ज्या प्रतिज्ञा बोलली त्याप्रमाणे हे हारले. आता हे अग्निकाष्ट भक्षण करतात आहे. गुराखी आलेले त्यांनी प्रश्न टाकला, ज्यावेळेला हा बाणांचा सेतू तयार केला आणि तुम्ही मोडला हनुमंतराय, बघायला कोण होतं? बघायला कोण होतं हे विचारतात जे आले होते वाचवायला. भगवंत गोपाल कृष्ण ते म्हणतात, बघायला कोण होतं? म्हणजे बघायला कोणीच नाही. मग ठीक आहे, बघायला कोणी नव्हतं. मग म्हटलं न्याय कसं द्यायचा? मी न्याय देणार. हनुमंता
पुन्हा सेतू तयार होणार आहे आणि तुम्ही तो मोडून दाखवा. आता प्रत्यक्ष गोपाल कृष्ण त्या ठिकाणी आलेले आपल्या भक्ताला वाचवायला अर्जुनाला सांगितलं, अर्जुना सेतू तयार कर. पुन्हा अर्जुनाने सेतू तयार केला आणि तो तयार केला आणि हनुमंताला सांगितलं की बाळांचा सेतू आपण मोडून दाखवा. पुन्हा हनुमंत चढले झाडावरती, गर्र गर्र गिरक्या मारल्या आणि बाणांच्या सेतूवर आदळले. काय झालं? आता बाणाचा सेतू मोडला नाही. ज्याप्रमाणे चेंडू 5 उड्या मारतो त्याप्रमाणे हनुमंतराय खाते. 5 वेळा हनुमंतराय उडले आणि समुद्रात येऊन बसले. पाठकाळ दुखून गेलं हनुमंतरायांचं. आता काय करावं? म्हणून आता हा सेतू आपल्या ज्यांनी मोडणं होत नाही म्हणून भगवंताला पुन्हा संधी मागितली. पण हनुमंतरायांनी दुसऱ्या संधीला सुद्धा तो सेतू मोडता आला नाही. पाण्यात पडले आणि पाण्यातनं बघितलं, जे आले होते वाचवायला त्यांच्याकडे बघितलं. कोण दिसत होतं? ज्या ठिकाणी गुराखी बनून आले त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे चरण दिसले. हे तर माझे रामरायाचे चरण आहे म्हणून मुखाकडे बघितलं तर कृष्णाचं दर्शन झालं. चरण माझ्या रामाचे दिसतात आहे आणि कृष्ण डोळ्यांनी दिसतात आहे. म्हणून अर्जुनाला सांगितलं, अर्जुना बघितलंच काय? बघ, मला तर वेगळं दिसतंय. म्हणून अर्जुनाने पाहिलं. काय दिसलं अर्जुनाला? कृष्णाचे चरण आणि रामरायाचं दर्शन. दोघेही धावले कडकडून. चढणारा मिठी मारली की भगवंता हा सगळं झालं अहंकार झाले. भगवंताने दोघांनाही उठवलं. माझ्या भक्त तुम्ही असताना हा अहंकार करा. तुम्ही जर असा अहंकार केला तर बाकीचे माझे भक्त काय करतील? अरे हा अहंकार तुम्हाला शोभत नाही. मला कसं? माझा भक्त हा मला निर्मळ मनाचा पाहिजे. ज्याच्यामध्ये अहंकार असेल तो भक्त मला आवडत नाहीये, त्याला मी माझ्या जवळ करत नाही. आणि अशा अहंकारी पुरुषांनी किंवा भक्तांनी माझं गुणगान सुद्धा करू नये. इतका जर अहंकार जर तुमच्यात असेल तर बाकीच्यांना काय संदेश द्यावा? म्हणून समर्थ रामदास स्वामी अभंगात सांगतात, आज गोवांना जायचं असल्यामुळे मला काही वेळ फार कमी मिळाला, गुंडाळावं लागलं सगळं. पण हरकत नाही, पुन्हा कधीतरी एकाच वेळेला चान्स येईल, पुन्हा एखादं चांगलं कीर्तन मांडेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव भाव